क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये। मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ, सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर। सोबत स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर, नेक बँड फ्री मिळण्याची संधी। क्रेडिट कार्डवर मिळवा 2000 ते 10000 रुपयांची कॅशबॅक। कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा 10 ते 25% पर्यंतची सूट। एक्सचेंज सुविधा उपलब्ध। आयफोनचे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड, तासगाव रोड, पलूस। मोबाईल 76 66 61 35 46। धनगर समाजाला मोठा धक्का। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास हायकोर्टाचा नकार, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय। धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या संदर्भातील मागणी करण्याची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे। या संदर्भात विविध याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या। गेल्या अनेक वर्षापासून यावर सुनावणी होत होत्या। या याचिकांवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली। आता मुंबई हायकोर्टाने या याचिका फेटाळल्या आहेत। हा धनगर समाजासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे। राज्यातील धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास मुंबई हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे। धनगर समाजाला एनटी प्रवर्गातून एसटी प्रवर्गात आरक्षण मिळेल अशी अपेक्षा होती। हे आरक्षण मिळाले असते तर 3.5% वरून थेट 7% आरक्षण होणार होते। धनगर समाजाचा एनटी मधून एसटी प्रवर्गात समावेश व्हावा अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत होती। मात्र यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता आणि पडताळणी झालेली नाही असे सांगत न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी न्यायमूर्ती कमल काथा यांनी धनगर आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्या आहेत। मुंबई हायकोर्टाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आता धनगर समाजाला या संदर्भात दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे। मुंबई हायकोर्टाने दिलेल्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकते।